नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर आज आपण आपल्या YouTube चॅनलवर एक नवीन विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे नेहमी अपयश का येतं, कुठेतरी काहीतरी चुकतंय। आपण मेहनत करतो, वेळ देतो, प्रयत्नही सातत्याने करतो, पण तरीही अपेक्षित यश आपल्या हातातून निसटते। मग प्रश्न पडतो, नेमकं चुकतंय तरी कुठे आणि काय? अपयश हे केवळ नशिबावर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसते, तर आपल्या दैनंदिन सवयीवर, विचारांवर आणि दृष्टिकोनावरही ते अवलंबून असते। कोणत्या सवयी आपल्या अपयशाचे दार उघडतात? चला यात बदल करूया। काम नको पण काही न कमवता सर्व काही मिळायला हवं अशी मानसिकता। आपल्या यशात अडथळा आणणाऱ्या सवयी पुढील प्रमाणे। नंबर 1, आरोप करणे, स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता सतत इतरांवर आरोप करणे। नंबर 2, इतरांना दोष देणे, टीका करणे, इतरांवर सतत दोषारोप करून स्वतःचा विकास थांबवणे। नंबर 3, मला सर्व येते, सर्वज्ञानी असल्याच्या अहंकारात राहणे, नवीन शिकण्याची गरज न वाटणे। नंबर 4, श्रेय घेणे, यशाचे पूर्ण श्रेय घेणे, टीमवर्क न मानणे आणि इतरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे। नंबर 5, वेळेचा गैरवापर होतो का, दिशाहीन आणि व्यर्थ करमणुकीत वेळ घालवणे। नंबर 6, पळ काढणे, संकटात बदल स्वीकारण्याची भीती, नवीन गोष्टीपासून पळ काढणे। नंबर 7, माहिती नाही, स्वतःला काय हवे हे न ठरवू शकणे, स्पष्ट ध्येय नसणे। नंबर 8, पूर्वग्रह, राग धरून ठेवणे, ज्यामुळे मानसिक शांतता हरवते। नंबर 9, मी का सांगू, ज्ञान शेअर न केल्याने टीम व स्वतःचाही विकास खुंटतो, स्वतःपुरती माहिती ठेवणे। नंबर 10, गॉसिप्स, दुसऱ्यांबद्दल सतत बोलणे, विचार करण्याऐवजी गॉसिप मध्ये वेळ घालवणे। दुसऱ्याबद्दल सतत बोलणे, विचार करण्याऐवजी गॉसिप मध्ये वेळ घालवणे। 11, वेंधळेपणा, दैनंदिन कामांची यादी न ठेवणे, आत्मपरीक्षण व नियोजन कमीपणा असणे। 12, सटकते, राग, चिडचिड, असंतोष, यामुळे सहकार्य, नेटवर्किंग व आत्मविश्वास यात अडथळा निर्माण होतो। बघा, तुमच्यासोबतही असेच काहीतरी होत आहे का? होऊ शकते यातील 2-4 जरी कारण तुम्हाला लागू होत असतील, तर तुमचेही कुठेतरी काहीतरी चुकत आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकते। तर प्लीज हा व्हिडिओ ऐकल्यावर कोणाकोणाला असं वाटतंय की आपलं काहीतरी चुकतंय, हे प्लीज कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।